मित्रांनो, मी जर तुम्हाला स्टॉक एक्सचेंजची नावं विचारली तर लगेच सांगाल NSE आणि BSE ही दोन नावे लगेच ऐकायला मिळतात. पण तुम्ही कधी असा विचार केलाय का की या दोन्ही एक्सचेंज मधील बेस्ट एक्सचेंज कोणता आहे आणि कोणत्या एक्सचेंजवरती सर्वात जास्त कंपनी लिस्ट आहेत? दोन्ही मधील सर्वात अधिक अथॉरिटी कोणाकडे आहे बरं? आणि कोणती एक्सचेंज फंडामेंटली स्ट्रॉंग आहे? काळजी करू नका, कारण या सर्व विषयांवर आपण आज चर्चा करणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी तुम्ही जर त्याची हिस्ट्री जर पाहायला गेले तर नॉर्मली NSE 1992 साली सुरुवात झाली, पण त्याच्या कामकाजाची सुरुवात 1994 पासून झाली. आणि BSE ची सुरुवात NSEच्या आधी खूप सारे वर्ष म्हणजे अगदी 1875 साली झाली होती, जी आशियामधील सगळ्यात जुनी स्टॉक एक्सचेंज आहे. मित्रांनो, याच बरोबर आज आपण ह्या दोन्ही एक्सचेंजचं इतकं भारी कंपॅरिझन करणार आहे, तुम्हालाही समजेल, कारण सध्या NSE खूप सारा चर्चेत आहे का ते पण मी तुम्हाला सांगेन. याच्यामध्ये नक्की काय बघायचं हे पण समजेल. भविष्यामध्ये ह्या एक्सचेंज मध्ये काय अपॉर्च्युनिटी आहे का हे पण तुम्हाला सांगेल. त्यामुळे सगळा व्हिडिओ पहा आणि महत्त्वाची गोष्ट, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल क्विकली सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी स्पेशल एज्युकेशनसाठी आम्ही कम्युनिटीज बनवल्यात, त्या खाली दिलेल्या लिंकवर जाऊन जॉईन करा आणि आमच्याशी नेहमी कनेक्टेड राहा. मित्रांनो, NSE ची फ्लॅगशिप इंडेक्स ही निफ्टी 50 आहे, ज्यामध्ये भारतामधील टॉप 15 कंपन्या वेगवेगळ्या सेक्टरच्या लिस्टेड आहेत. ज्याच्यामध्ये BSE चा पण मेन इंडेक्स जो आहे सेन्सेक्स, ज्याच्यामध्ये भारतातल्या टॉपच्या 30 कंपनी लिस्ट आहेत, त्या पण वेगवेगळ्या सेक्टरच्या आहेत. आता NSEचं मार्केट कॅपिटलायझेशन हे खूप हाय आहे BSEच्या कंपॅरिझन मध्ये, माहिती होतं का तुम्हाला हे? पण BSEचं मार्केट कॅपिटलायझेशन हे पण हाय आहे कारण यामध्ये SME आणि स्मॉलर कंपन्यांचा चांगला सपोर्ट आहे, कारण त्या जास्त लिस्टेड BSE मध्ये आहेत. NSE भलेही BSEच्या नंतर मार्केटमध्ये आली असेल, पण टेक्नॉलॉजी असेल आणि इतर गोष्टींना अडॉप्ट करणारी आणि त्याच्याबरोबर भारतामध्ये फुल्ली ऑटोमॅटेड स्क्रीन बेस्ड इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग सिस्टीम आणणारी ती पहिलीच एक्सचेंज होती. आणि त्याच्यानंतरच आपण बघतो की आजच्या लेवलला हे सगळं एक्सचेंज येऊन थांबलेले आहेत. तर दुसरीकडे BSE ने पण मॉडर्न सिस्टीम आणले, पण NSE नंतर थोडा तो नेहमी लेट होता. आता या सगळ्यांमुळे काय झालं, इन्स्टिट्यूशनल आणि ऍक्टिव्ह ट्रेडिंगसाठी तसेच चांगल्या लिक्विडिटीमुळे पण NSE सध्या खूप सारी पॉप्युलर आहे आणि कित्येक वर्षापासून आहे. आता महत्त्वाची गोष्ट, दुसरीकडे BSE त्याच्या लेगेसी तसेच हेरिटेज आणि कंपन्यांच्या जास्त लिस्टिंगमुळे पॉप्युलर आहे, कारण त्यांची पॉप्युलॅरिटी वेगळी आहे. आता जर कंपन्याचं लिस्टिंग जर पाहिलं तर BSE मध्ये जवळपास 5000च्या आसपास कंपन्या लिस्ट आहेत आणि BSE एक जुनी एक्सचेंज पण आहे आणि भरपूर नवीन कंपन्यांना लिस्टिंगसाठी आकर्षित करण्याचं काम BSE करतं, ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त SME कंपन्या लिस्टेड आहेत. तसेच BSE स्मॉल कॅप कंपन्यांच्या रिक्वायरमेंट वरती जास्त फोकस आणि काम पण करत असतं. ओके, आता अजून काय तर NSE जो आहे ना, त्याच्यामध्ये जवळपास 2000च्या आसपास कंपन्या लिस्ट आहेत. आता हे झालं लिस्टिंग याच्यामध्ये, परंतु NSE आणि BSE मध्ये बेटर काय याच्यामध्ये, तर आपण बघूया की क्रायटेरियावर जाऊ आणि कळेल तुम्हाला की नक्की दोघांमध्ये साम्य काय आणि डिफरन्स कुठे याच्यामध्ये. पहिली गोष्ट, NSE चा ट्रेडिंग व्हॉल्यूम हा BSE पेक्षा जास्त आहे. BSE चा ट्रेडिंग व्हॉल्यूम हा NSE च्या कंपेअर करता लोअर आहे. लिक्विडिटी जर विचार करायला गेलं, NSE ची लिक्विडिटी बेटर फॉर लार्ज कॅप स्टॉक्स आहे आणि महत्त्वाची गोष्ट BSE ची लिक्विडिटी ही कमी आहे ॲज कंपेअर करता NSE. आता स्पीड अँड टेक्नॉलॉजी, NSE स्लाइटली मोर ॲडव्हान्स हिस्टॉरिकली, जे नेहमी प्रमाणाचं आहे. आणि BSEचा जर विचार करायला गेलं, स्पीड अँड टेक्नॉलॉजी BSE इम्प्रूव्ड सिग्निफिकंटली, म्हणजे NSE सोबत ते पण इम्प्रूव्ह करता येतं स्वतःला याच्यामध्ये. आता महत्त्वाची गोष्ट, NSE ना आयडियल फॉर डे ट्रेडर्स अँड इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आहे. BSE ही आयडियल कोणासाठी आहे तर लॉंग टर्म इन्व्हेस्टर्स आणि SME ट्रेडर्ससाठी याच्यामध्ये. आता मेट्रिक्स नुसार जर पाहायचं झालं तर BSE ही लिस्टेड कंपनी आहे, तर NSE अजून लिस्ट नाही झालेली आणि सध्या खूप सारी चर्चा आहे त्यांच्याविषयी, कारण सध्या तरी ती एक अनलिस्टेड कंपनी आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, अनलिस्टेड कंपन्या म्हणजे काय असतात बरं? अनलिस्टेड कंपन्यांमध्ये आपण खरेदी विक्री कशी करू शकतो बरं? त्या खरंच लिगली असतं का इल्लिगली असतं? कशा अनलिस्टेड कंपन्या मिळवायच्या हे पण तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला आम्ही खाली एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन आमचा अनलिस्टेडचा ग्रुप जॉईन करा, जिथे आम्ही अनलिस्टेड कंपन्यांची माहिती तुम्हाला देत असतो. भविष्यात कधी वाटलं की हवा तर तुम्हाला त्याच्यामधून शोधता येतील. आता BSEचं मार्केट कॅपिटलायझेशन जर पाहिलं तर 85,000 कोटी इतकं आहे.
मग तुम्हाला प्रश्न पडेल मग एनएससी तर कमीच असेल. थांबा, असं नाहीये. एनएससीचं मार्केट कॅपिटलायझेशन तब्बल 3,86,000 कोटी इतकं आहे. अजूनही ती लिस्टेड नाही. विचार करा नंतर काय होणार आहे. बीएससीचा पी रेशो आता आपण बघूया, कारण हे सगळं आपण बघितलं नंतर फंडामेंटल बघणं गरजेचं आहे. तर त्यांचा पी रेशो म्हणजे बीएससीचा 91 आहे आणि एनएससीचा पी रेशो 45.94, अर्थात अगदी 46 आहे. त्यांची बुक व्हॅल्यू जर पाहिली तर बीएससीची 274 आहे आणि एनएससीची 97 आहे. आता या दोघांचा पी रेशो जर आपण पाहिला तर तसाच पीबी रेशो जर पाहिला आपण तर बीएससीचा पीबी रेशो आहे 23, एनएससीचा 16 इतक्याचा आहे. याच्यामध्ये बीएससीचा आरओई रिटर्न ऑन इक्विटी जो म्हणतो आपण तो 11.30% आहे. तोही मागील 3 वर्षाच्या ॲव्हरेज रिटर्न आणि एनएससीच्या आरओईच्या 35.6% इतका आहे एनएससीचा याच्यामध्ये. आता दोन्ही कंपन्यांचं फायनान्शियल स्टॅबिलिटीज म्हणजेच डेप्ट टू इक्विटी रेशो जर पाहायचा असेल तर दोन्ही एक्सचेंज महत्वाची गोष्ट म्हणजे डेप्ट फ्री आहे. दोघांवर पण काही कर्ज नाहीये, की जी एक चांगली गोष्ट समजली जाते फंडामेंटली स्ट्रॉंग कंपन्यांमध्ये. याचा अर्थ असा होतो की बॅलन्स शीट कंपन्यांची स्ट्रॉंग आहे, कारण फक्त छपायचे धंदे त्यांचे, बरोबर. आता आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगतो, डिव्हिडंड यील्ड. बीएससीचा डिव्हिडंड यील्ड 0.24% आहे, एनएससीचं 5.78% आहे. ओके. आता याच्यानंतर ना एनएससीचे प्रॉफिटचे प्रमाण पण मजबूत आहे, तसेच मार्केट कॅपमुळे ही कंपनी जास्त आकर्षक वाटते. त्यांचे Q4चे रिझल्ट पण चांगले आले आहेत आणि तिचं पुढील काही दिवसांमध्ये आयपीओ येण्याची पण दाट शक्यता आहे. पण ही कंपनी अजून मार्केटमध्ये लिस्ट नाहीये, त्यामुळे गडबड करू नका. त्यामुळे तिच्या शेअरमध्ये लिक्विडिटी आणि ऍक्सेस थोडे कमी आहेत. इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी आपली रिस्क घेण्याची तयारी, गुंतवणुकीचा कालावधी, फायनान्शियल ॲडवायझर कडून सल्ला घ्या, त्याच्यानंतरच पुढे जावा. तसेच कोणतीही इन्व्हेस्टर एनएससीच्या अनलिस्टेड शेअर्स मार्केटमधून खरेदी करू शकतो. ते कसे ते करायचे असतात ते पण मी तुम्हाला आधी याच्यावर सांगितलेलं आहे. आयपीओ येण्यापूर्वी हे शेअर्स विकता पण येतात, पण आयपीओ आल्यानंतर जर तुम्ही विकायचा विचार करताय तर तुम्हाला इथे 6 महिन्यासाठी थांबावं लागतं, कारण हे लॉक इन पिरियडमध्ये जातात, त्याच्यामध्ये ते विकता येणार नाहीयेत. तर ही नॉर्मल आपण याच्यामध्ये माहिती बघितली. आणखीन एक गोष्ट सांगतो, बीएससीच्या शेअरच्या किमतीत चांगली वाढ झाली आहे बघच्या काही दिवसांमध्ये, ज्यामध्ये सगळ्यात मोठं कारण म्हणजे त्यांची बदललेली एक्सपायरी, जी त्यांनी आता चेंज केली आहे. आधी शुक्रवारी होती, आता ती कुठे झाली आहे मला प्लीज कमेंट करून प्रत्येकाने सांगायची आहे. बघू तुमचं किती लक्ष असतं याच्यामध्ये. आणखीन एक महत्वाची गोष्ट, दिलेले गेले डिव्हिडंड आहेत, चांगले डिव्हिडंड ते मागच्या दिवसापासून देत आहेत. तसेच बीएससीच्या स्टॉक मधील मागील काही दिवसापासून चांगली वाढ पाहतोय, कारण तिथे वाढत असलेला ट्रेडिंगचा व्हॉल्यूम. तसेच यावेळी कंपनीने 2025च्या Q4चे रिझल्ट पण चांगले दिलेले आहेत. पण सध्याची किंमत सध्या आपण म्हणू शकतो की ओव्हर व्हॅल्यूड कंपनी आत्ताच्या कंडिशनला ती आहे, कारण ऍक्च्युअल प्राइस आणि वीक आरओई पाहता गुंतवणुकीपूर्वी तुमचा स्वतःचा स्टडी करा तो किंवा तुमच्या ॲडवायझर कडनं सल्ला घ्या. जर तुम्ही ट्रेडिंगचा विचार करत असाल तर नॉर्मली लोक एनएससीला पसंती देतात, कारण नॉर्मली तिथे लिक्विडिटी जास्त असतात. आता मी जे काही सांगतोय तर तुम्हाला पुन्हा त्याच्या फीचर्स मध्ये घेऊन येतोय, कारण हे फीचर्स काय काय वेगळे ह्याच्यावर थोडं जाऊया. आणि तुम्ही इन्व्हेस्टमेंटचा विचार करताय त्याच्यामध्ये वेगवेगळे व्हेरिएशन असेल तर बीएससी वर जास्त कंपन्या लिस्टेड आहेत. स्पेशली स्मॉल कॅप आणि मिड कॅप कंपन्या जास्त कुठे असतील बीएससी वर. हा नॉर्मली फरक याच्यामध्ये मोठा आहे. आता या सगळ्यावरून असं समजतं की दोन्ही एक्सचेंजेस आपल्या ठिकाणी उत्तम काम करतायत. बीएससी तिच्या लॉंग टाइम वर्किंग पिरियड मध्ये काम करते आणि मोर ऑप्शन फॉर इन्व्हेस्टमेंटवर फोकस करते. रिटेल ट्रेडरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जास्त वर्क करते, तर एनएससीचा मेन फोकस लार्ज कॅप, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, टेक्नॉलॉजी फ्रेंडली आणि लिक्विडिटीवर फोकस करून काम करत असते याच्यामध्ये. तर आता मला सांगा तुम्ही कोणत्या एक्सचेंजवर ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट करता हे आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला, शिकण्यासारखा काय ह्याच्यामध्ये वाटला तर हक्काने लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पाठवून द्या, कारण त्यांना पण असं काहीतरी नवीन शिकता येईल, नॉलेजमध्ये भर घालता येईल. आणि जेव्हा तुम्ही भविष्यामध्ये आणखी काय करायचं असेल तेव्हा तुमच्याकडे एक वेल इन्फॉर्म्ड डिसिजन असेल. आणि महत्त्वाची गोष्ट, तुम्ही पण चांगली मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करता आणि लॉंग टर्मचं विजन करताय तर याच्यासाठी लागते एक डीमॅट अकाउंट. ते जर तुमच्याकडे अजून नसेल, खाली मी लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन डीमॅट अकाउंट ओपन करा आणि आमच्याशी कनेक्ट व्हा, कारण आमचं जे काम आहे प्रत्येकाला स्टॉक मार्केटमध्ये चांगलं नॉलेज देणे आणि याच्यासाठी तुम्हाला एक फ्री कोर्स पण देणार आहे. त्यामुळे आजच खाली लिंकवर जावा, तुमची माहिती भरा, आमची टीम तुम्हाला संपर्क करेल आणि तुम्हाला त्या कोर्समध्ये पण एनरोल करून घेईल. आणि महत्त्वाची गोष्ट, आता तो व्हिडिओ कसा वाटला आहे ना मला पण तुम्हाला सांगायचं आहे आणि शेअर केलेलं गोष्ट तुम्हाला क्लिक करायची. धन्यवाद.